फ्रेंड्स, वेलकम टू न्यू मिनी ब्लॉग। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होता माझ्यासाठी तरी। तर आज मी भेटत आहे माझ्या शाळेच्या मैत्रिणींना। पण झालं असं की आम्ही दोघी भेटलो आणि दुसरीला भेटायला जाताना आमचा पोपट झाला। पण जाऊ दे, मैत्रिणींना भेटून कधी पोपट होत नाही। आमचा प्लॅनिंग होता की खुशबूचा वाढदिवस होता तर तिला आम्ही सरप्राईज देणार होतो, पण ॲक्च्युली तिनेच आम्हाला सरप्राईज दिलं। ज्या दिवशी सरप्राईज द्यायचं होतं त्याच दिवशी नेमकं ती घरी नव्हती, ती होती शाळेमध्ये। टीचर असल्यामुळे तिच्या शाळेत फंक्शन होता। सो आम्हाला नंतर माहिती पडलं की ती स्कूलमध्ये आहे, बट लकीली आम्ही स्कूलमध्ये तिला भेटायला गेलो। इतक्या वर्षातून भेट झाली, ती पण शाळेमध्येच झाली। सो शाळेतले दिवस पुन्हा नव्याने आमच्या अंगात असं म्हणजे खूप काही गोष्टी आठवल्या, खूप मस्ती केली, मजा केली। त्यांच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट केले होते, सो आम्ही त्यातून महाराष्ट्र बघितला, गुजरात बघितलं, जम्मू काश्मीर पण बघितलं। मस्त मजा आली। शाळेतले दिवस पण आम्हाला पुन्हा आठवले, त्यातून पण आम्ही खूप एन्जॉयमेंट केली। गार्गी होती, गार्गी फक्त आमच्या तिघींचे फेस बघत होती की मम्मा एवढी खुश का आहे बाई। ऑफकोर्स हॅपीनेस तर असणारच ना फेसवरती, कारण का स्कूल फ्रेंड जे भेटले होते। सो त्यानंतर अमिषा मला गायडन्स देत होती की हे बघ, हे घे, हे घे, हे घे, असं आमचं काहीतरी टाइमपास चालत होता। सो त्यानंतरला मी क्लिप्स घेतले आणि इथे एक्सप्लेन करत होते जम्मू काश्मीरबद्दल। Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. त्यानंतरला गेलो आम्ही काहीतरी खायला बघायला। सो अख्खा ग्राउंड फिरलो पण आम्हाला काय मनासारखं खायला भेटलं नाही। त्यानंतरला आलो आम्ही शेवपुरीवरती येऊन थांबलो आणि खाऊन घेतली शेवपुरी। त्यानंतर टाईम आला तो खुशबूला बाय बाय करायचा। तिला म्हटलं तुझ्या प्रिन्सिपलला सांगू की आमच्या टीचरला एक दिवस सोडा आमच्यासोबत। सो ती बोली नको नको तुम्ही जावा। सो आम्ही निघालो। त्यानंतर आलो आम्ही पेट पूजा करायला। दोघींनी पण आमचं फेवरेट मागवलेलं पिझ्झा आणि पेस्ट्री मागवलेली चॉकलेट। गार्गीचं काम होतं उचापात्या करायचं, ती तिथे काही शांत बसत नव्हती, तिथे तिने ऑरिगेनोची बॉटल पण फोडून टाकली। अमिषाची रिॲक्शन एकदम डेंजर होती। सो एन्जॉय केला असा आम्ही दिवस। गोष्ट तर पिकअप करायला कोणतरी लागतो। सो पहिले मला अमिषा घ्यायला आली, त्यानंतरला सोडायला पण अमिषाच आली, त्यानंतरला तिथून मला घ्यायला आले भाऊजींना म्हटलं आपण थांबूया थोड्या वेळ, आता हे येणारच आहे। तर सो ते भेटले आणि असा काही होता दिवस। कसा वाटला हे नक्की ब्लॉगमध्ये सांगा। बाय बाय।